शिवशंभो पाटणेश्वर शेवटचा 1 मिनिट ग्राउंड नंबर 2 वर शिवशंभो पाटणेश्वर आणि जय भवानी वाशी दोन्ही संघाच्या संघ व्यवस्थापक आणि कर्णधारांना एक सूचना आहे. आपण जर 1 मिनिटाच्या आतमध्ये मैदानात ताबा घेत नसाल तर मैदान क्रमांक 1 वरचीच जी सामना चालू आहे तीच फायनल घोषित करण्यात येईल. लक्षात ठेवा, हा संयोजकांचा निर्णय आहे. 1 मिनिटामध्ये जर दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घेतला नाहीत तर मैदान क्रमांक 1 वरचा जो सामना चालू आहे तीच फायनल घोषित करण्यात येईल. सामन्याला सुरुवात झालेली आहे ग्राउंड नंबर 1 वर. अरे जर वेळेला महत्व दिलात तर वेळ तुम्हाला महत्व दिले, विसरू नका. आपण बक्षीस पात्र झालेला आहात, तुमच्या मेहनतीवर झाल्यात, पण वेळेला महत्व द्या मित्रांनो. विनंती करते तुम्हाला. भविष्यात जर पुढे हा काय तुमचा शेवटचा आयुष्यातील सामना नव्हे मित्रांनो, का हा आपण वर्ल्ड कप जिंकत नाही असा हा सामना नव्हे मित्रांनो. मित्रांनो बक्षीस पात्र झालात, ही काय शेवटचा सामना नाही तुमच्या आयुष्यातला मित्रांनो. वेळेला महत्व देत चला. तुमच्यासाठी स्पर्धा असते मित्रांनो. वर्कआउटचा साठी चला, जास्त टाइम घेता तुम्ही आहात तर या स्पर्धेला मजा आहे मित्रांनो. तुम्ही रक्ताचं पाणी करत असता. फक्त आयोजकांकडे सुद्धा लक्ष द्या मित्रांनो. दिवसभर त्यांनी आयोजन केलेलं आहे. सकाळी 11 वाजल्यापासून प्रत्येकाने जर याचा आपण सुद्धा आयोजक होत असता, जेव्हा आपल्या गावात स्पर्धा होत असतात तेव्हा दुसरे संघ लेट येतात, त्यावेळी आपला सुद्धा पारा चढतो. प्रत्येकाला लांब जायचं आहे, भरपूर लांब जायचं आहे इथून. चला सामनाधिकारी सामना चालू करा. धन्यवाद. सन्माननीय अरविंदजी जाधव आणि सन्माननीय गणेशजी घरत यांना विनंती करते आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. चारही संघांना शुभेच्छा आणि विनंती आहे, अंतिम सामना 5 मिनिटात चालू होईल. तयारीत राहायचंय. धन्यवाद. चला लाईनमॅन चला आहेत. 4 लाईनमॅन सज्ज रहा. इकडे कॉर्नरला कोण आहे ना? धन्यवाद. आहेत. शुभेच्छा सर्व संघांना. प्रामाणिक खेळ केला मित्रांनो. 2-1 चढाईसाठी सिद्धार्थ ठाकूर मैदानावर, मात्र माघार.
सिद्धार्थ कमालीचा संघर्ष मैदानावर. प्रथम क्रमांकाला खूप महत्व आहे. कमल चषक कोणाच्या नावावर. चढाईसाठी यश पाटील मैदानावर पाहायला मिळेल. निराग शांतता मैदानावर. शांत राहिलेलंच बरं आहे. चला मागे चला. किती गुण. दोन गुण. नवकिरण भेंडकल. विजयाचा शिलेदार
या मैदानावरचा कोण होईल हे पाहणं रंजकच ठरेल. धाडसी निर्णय घ्यावा लागेल मैदानावर प्रत्येक खेळाडूला. दोन्ही मैदान सज्ज झाली आहेत. नवीन स्ट्रॅटेजी लावी लागेल. शिवधनुष्य ताणलं गेलंय. वनवा पेट घेतोय मैदानावर. प्रयत्न कोण करेल. सिद्धार्थ ठाकूर असताना नवकिरण भेंडकर संघाला घाबरून जमणार नाही. चला रेडर बाद. पुन्हा एकदा गुणसंख्या खात्यात जमा होते. ते खातं अर्थात नवकिरण भेंडकर संघाचं खातं. 2 गुण जय भवानी वाशी. तुफानी खेळी मैदानावर चालू आहे. निलेश पाटील मिलिंद पाटील यांचा संघ अर्थात जय भवानी वाशी. ओ हो काय म्हणावं या खेळीला. तुफान मैदानावर आले. तुफान. सिद्धार्थ ठाकूर रसिकांची मन जिंकलीत. आग लागलेली आहे मैदानावर. मात्र वनवा पेटलाय. आता विजणं मुश्किल आहे. नवकिरण भेंडकलच्या पाठीराख्यांना आनंद काय झालाय. जर अंतिम सामन्यात दाखल झाला तर याच्यासारखा आनंद आज भेंडकल वासियांसाठी काय असेल. मेहनत जर केली तर काही शक्य आहे. रणशिंग फुंकलं गेलंय चढाईसाठी. सरेंडर रेड असेल का. रेडर मैदानाच्या बाहेर. काय डॅश आहे कुणाल. तुफानी फेरा. फायनलचा फेरा मैदानात. आज नवकिरण स्पोर्ट भेंडकर संघाने पण विकास पाटीलने दर्जेदार खेळी केली होती. परंतु मैदानावर आज नवकिरण भेंडकर तुफानी फॉर्म मध्ये दिसतोय. मॅन फ्रॉम भेंडकर. सिद्धार्थ ठाकूरच्या पायातील वादळ हे रुद्ररूप धारण करू शकते. तोक्ते वादळने बघा काय कोकणाची अवस्था केली होती. तीच अवस्था हे तोक्ते वादळ मैदानावरच आहे. 6 गुणांची आघाडी आहे मध्यांतराला. विचार केला तर आनंदाचा पाऊस भेंडकल नगरीत पडायला हवाय. तर बघूया कारण टीव्हीएम कारावी सुद्धा माघार घेणार नाहीये. इकडे सुद्धा पाहिलं तर 4-3 3-4 असा सामना. हा क्षण सोन्याचा. हा क्षण कौस्तुभाचा. हा क्षण कौतुकाचा. आणि हा क्षण आता मात्र सेमीफायनलचा पाहायला मिळतो. दहा 4 संघर्षाची अनुभूती मैदानावर. एक तरुण युवक तरणा बांड तारुण्याने मुसमुसलेला असा हा खेळाडूंचा भरणा असलेला दोन्ही संघ. चढाईसाठी संदेश पाटील आधीच्या चढाईमध्ये काही साकार करू शकला नाही. वाऱ्यासारखा धावतोय मात्र हाती काय लागतोय हे पाहणं. निदान रेषेवर चढाया करतोय संदेश पाटील. चुनचुनीत आणि उत्साही खेळ जर पाहायचा असेल तर हर्ष घरतकडे बघावं लागेल. हर्ष घरत ज्याप्रमाणे उरण वरून
जी ट्रेन सुटते ती डायरेक्ट जाते अर्थात नेरुल किंवा बेलापूर, परंतु मैदानावर डाव्या कोपऱ्यातून निघालेली ही वंदे भारत एक्सप्रेस तशी हर्ष घरात म्हटलं आणि त्याच प्रमाणे खेळी केली आहे. गौरव म्हात्रे एक निश्चित सांगेन की वैचारिक विचारांची लढाई ही मांडीला मांडी लावून लढावी लागते. चर्चा संपली की मनात कोणतेही किंतु परंतु न ठेवता गावात गावकरी व समाजात समाज बांधव म्हणून जगता आलं पाहिजे. मित्रांनो, अतिशय महत्वाचा संदेश आहे. 11-4 तर्क वितर्क अनुमान काय लावले जातील मैदानावर, कारण अंदाज लावायचा असेल तर पाण्या पावसाचा लावा. या वादळाचा अंदाज आता मात्र लावणं कठीण जाईल. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. परंतु मैदानावर आघाडी जर हातातून जात असेल किंवा जर आघाडी मोडून काढायची असेल तर आपल्याला भगीरथी प्रयत्न करावे लागतील. ओ हो, मध्यरेषा भेदणार मात्र क्षेत्ररक्षण झालंय. चला चला, 1 गुण नवकिरण भेंडकल. प्रयत्न छान होता. मध्यरेषेला टच करणार तोपर्यंत उचल बांगडी झाली आहे. 11-4 7 गुणांची आघाडी भेंडकल संघाकडे. संदेश पाटील तुफानी आनंद झालेला दिसतोय, कारण सिद्धार्थ ठाकूरची ही खेळी एक नवी चैतन्य, नवी उमेद, नवी आशा मनामध्ये ठेवतोय. सुशांत पाटील तू अजिंक्य आहेस, तू अभेद आहेस, तू अनंत आहेस, तू अपार आहेस, तू आहेस स्फूर्तीचा खलखलता प्रवाह, तू आहेस लखलखत्या मशालीचा उत्साह, तू आहेस अखंड चैतन्याचा तलपणारा सूर्य, तुझ्यातून ओसंडते वीरत्वाचे शौर्य. तू आहेस अपाट असमंतांचे प्रतीक, तू आहेस अलोट शक्तीचे दीप, तू आहेस अविचल सिंधू, तू आहेस अखिल ब्रह्मांडाचा मानबिंदू. तू उठ आणि पटवून दे तुझ्या सामर्थ्याची ओळख, तुझ्या मजबूत मनगटातील रग. तू जोड तुझ्या नशिबाच्या रेषा, तू पार कर तुझ्या कर्तृत्वाच्या आशा. तू मिटव तुझ्या अंतरातील प्रत्येक उणीव आणि करून दे तुझ्या अस्तित्वाची जाणीव याच मैदानावर. 12-5. ओहो, कोपरा रक्षक नवकिरण भेंडकल संघाचे मैदानावर आठवण येथे मिलिंद पाटील सरांची. खरोखर अनेक मैदान नवकिरण भेंडकलच्या माध्यमातून गाजवलेले. आणि मनीष पाटील ही A1 जोडी आहे मित्रांनो, जसं काय बकासूर आणि मथुर. 6300-1001 ही नाव A1 जोडीची आहे, हे विसरून जमणार नाही. चढाईसाठी 13-5
काय घडेल आणि काय बिघडेल कुणाला माहिती नाहीये. हो 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 हो, तुफानातील दिवे आम्ही, तुफानातील दिवे. किती गुण? 2 गुण. यश पाटीलच्या धारदार चढाया. शेवटची 4 मिनिटं बाकी. नवकिरण भेंडकर संघाचा घरचा साज चढाईसाठी, आणि याला मात्र रोखलं गेलंय मैदानावर. पलटवार कधीही शक्य आहे. संदेश पाटील आहे, परंतु सिद्धार्थ पाटील असताना काही होईल. मी म्हटलं हा घरचा कालीज आहे, कालीज. आणि मात्र संदेश पाटील याचा वारू रोखलाय. काय थाय होल्ड केला. कुणाल निघालाय मैदानावर. कुणालची मी मागापासून खेळी पाहतोय. महत्वाची भूमिका या खेळाडूने पार पाडलेली आहे. नवकिरण भेंडकर. हो, काय क्लास हो, क्लास. कुणाच्या मनात सुद्धा नव्हतं. काय टिपलाय, जबरदस्त 2 टच, फॅन्टॅस्टिक. सध्या जर पाहिलं तर कुंभकर्णाची वेळ झालेली आहे. असा जर कोणी क्लास पॉइंट मारला, 2 गुण. आणि झाली उचल बांगडी मैदानावर. चला चला, चला चला. इकडे चिन्मय पाटील चमकलाय मैदानावर. शिवशंभो पाटणेश्वर अजून वेळ बाकी आहे. यश पाटील चढाईसाठी. सूरज मोकल. पंधरा 11. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण. संदेश पाटील. सुपर टॅकलची संधी आहे, मात्र माघार घेईल का? पंधरा 12. कालजाचा थरका बुडवणारा सामना. 3 गुणांची आघाडी भेंडकल संघाकडे आहे. चुकीला माफी नसेल. सुवर्ण संधी आहे. काय घडलंय मैदानावर?
प्रथमोपचार घ्या. आता मात्र काहीस अलग घडून जाणार. क्षेत्ररक्षण झालंय. एक गुणांची आघाडी. आता मात्र कारावी संघाकडे, सॉरी TBM कारावी संघाकडे आहे. हो. अशा तऱ्हेने फायनल विसल झालेली आहे. नाम मात्र 2 गुणांनी नवकिरण भेंडकल संघ पराभूत.